पंडित सतीशचंद्र चौधरी. ते बनारस घराण्याचे तबलावादक होते. त्यांच्याकडे मी शिकलो साधारण 12वीपर्यंत, जिथवर मी औरंगाबादमध्ये होतो. नंतर मीच बाहेर पडलो. पण असतं अधूनमधून, म्हणजे इट इज गुड डिस्ट्रेसिंग. स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप खूप फायदा होतो त्याचा. संगीताचं किंवा वादनाचं क्षेत्र हे डिस्ट्रेसिंग करता. Music therapy has a very important role in treating mental patients, even the patients suffering from depression, anxiety. राईट. कारण म्युझिक इज तुम्ही द तुमच्या बिगेस्ट फॉर्म ट्रीटमेंट मध्ये ऑफ असं काही रिलॅक्सेशन. हे केले का, इन्क्लूड केलेलं आहे का? येस, डेफिनेटली. आम्ही कशा वापरतो. प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही, म्हणजे म्युझिक थेरपीच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे त्याचं असं एव्हिडन्स बेस्ड आम्ही काही काम करत नाही, पण आमच्याकडे भरपूर महिन्याला एकदा किंवा कधी कधी त्याहूनही जास्त प्रोग्राम्स कंटिन्यू चालू असतात. आणि आम्हाला त्याचा फरक जाणवतो की प्रोग्राम्स होत गेले की पेशंटचं मोटिवेशन लेवल वाढतं, त्यांचा ॲक्सेप्टन्स लेवल वाढतो, आणि ते पुढे पुन्हा विचारत असतात आम्हाला की पुढचा प्रोग्राम कधी आहे, पुढचा आर्टिस्ट कोण येणार आहे. तर ते एक काहीतरी बॉन्डिंग तयार होतं आणि त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो. कॉपरेशन डेफिनेटली वाढतं त्यांचं याच्यामुळे. स्पेशली जे पेशंट्स आहे सफरिंग फ्रॉम डिप्रेशन, किंवा आपल्याकडे ना व्यसनमुक्ती केंद्र पण आहे. तर जे पेशंट्स अल्कोहॉल किंवा ड्रग्ज घेतात आणि ते इथे ट्रीटमेंटसाठी येतात फॉर डी ॲडिक्शन प्रोग्रॅम, तर होतं काय की त्यांना असं वाटतं की देर इज नो लाईफ विदाऊट अल्कोहॉल अँड ड्रग्ज. तर जेव्हा हे अशा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज वी डू कंडक्ट ओव्हर हिअर, तर त्यांना एक आशा त्यांच्या मनात निर्माण होते की without drugs, without substance, there is a beautiful life. You can live a good life without all these things. तर हे एक महत्त्वाचं इशू आहे. दुसरी गोष्ट, इवन जे पेशंट्स जे खूप असे नाही का नैराश्यमध्ये आहे, ज्यांना वाटतं की जीवनात काहीच होप नाही, ते हेल्पलेस आहे, त्या पेशंटसाठी ऑल्सो इट वर्क्स. तर असे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. मग फेस्टिवल्स आपण भरपूर सेलिब्रेट करतो. मॅम, हे तुम्ही पेशंट्स करता पण तुमच्या बायोमध्ये पण आहे की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मॉडेल म्हणून काम केलेलं आहे किंवा तुम्ही अँकर म्हणून काम करत आहात, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला जास्त आवडेल अजून. अगदी जसं मी म्हटलं की हे पेशंटसाठी तर महत्त्वाचं आहेच की म्युझिक थेरपी असो किंवा आर्ट असो, तर आर्ट इज समथिंग की विच गिव्ज यू. तुम्ही तिकडे कशा वळलात? एक्झॅक्टली तेच मी सांगते की जेव्हा आपण पण 24/7 अशा वातावरणात राहतो, तर लोक आम्हाला खूपदा विचारतात की आर यू एबल टू स्लीप ॲट नाईट, म्हणजे तुम्हाला झोप येते का? हे सगळं नेगेटिव्हिटी आजूबाजूला आहे तुमच्या, तर हाऊ डू यू कॅरी युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही इतके पॉझिटिव्ह किंवा तुम्ही इतके लाईव्हली आणि इतके उत्साही कसे दिसतात? तर डेफिनेटली आर्ट हॅज अन इम्पॉर्टंट रोल बिहाइंड इट. आणि असं आहे की घरातच पूर्ण संगीतमय वातावरण आहे. सर तर तबला वाजवतातच, मलाही गाण्यांची आवड आहे, ॲक्टिंगची आवड आहे. माझ्या दोन्ही मुलीही म्हणजे खूप काही त्यांना पण आम्ही प्रमोट करत असतो, त्याही करतात. ब्रँड तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा कुठल्या काही काम केलेलं आहे? म्हणजे केलं होतं मी, सौम्यासोबत केलं होतं. बेसिकली तिचा रोल होता ना, ॲज अ तिची मदर म्हणून केलं होतं आम्ही. वोक्सवॅगन कारच्या ॲडमध्ये होतो, बिग बाजारच्या ॲडमध्ये तिने काम केलेलं आहे. तर असं तिलाही थिएटरमध्ये वगैरे ती काम करते. सौम्या आता काय करते, कितवीत आहे? सौम्या आता 7वीत आहे. आणि म्हणजे ते जीन्स म्हणतात ना, ते आलेले आहे तिच्या पप्पाचे किंवा तिच्या आजीचे. माझे सासू पण खूप छान गाणं म्हणतात आणि हां, म्हणजे संगीताची आवड घरात आहेतच. तर सौम्या ही खूप छान गाणं म्हणते. आणि आता नितीनजीचा शो असो किंवा बाकीचे जे काही ऑर्केस्ट्रा जे अरेंज करतात ते सौम्याला बोलवतात. नितीनजीनं तर खूपदा चान्स दिलेला आहे आणि मला पण अँकरिंगसाठी ते खूपदा बोलवतात. तर असं हळूहळू लोकांना कळतं आहे की आम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि पीपल आर हॅपी टू सी दिस की हां, बिईंग डॉक्टर ऑल्सो वी आर एबल टू बॅलन्स आवर लाईफ. राईट. सूरसंवादच्या माध्यमातून आपण अशाच, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आजच्या या आपल्या भागामधले 3ही अतिथीचे जे आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. आपण पहिले बघितले उदय गाडगीळ, ते होते प्रिंटिंग क्षेत्रातले. दुसरे होते किरण गायकवाड, ते होते औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि तिसरे आत्ता आपल्यासमोर जे आहेत हे डॉक्टर की व्यवसायामध्ये इव्हन मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलेलेच आहेत. परंतु दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं असतं. जसं आता मॅडम आपल्याला म्हणाल्या की एक आपलं स्वतःचं लाईफ आणि पेशंट्सना सुधारणित करण्याचं एक लाईफ, हे दोन त्यांची लाईफ आहेत, जी एक प्रोफेशनल आणि एक पर्सनल आपण असं म्हणू शकतो. त्या दोन्ही लाईफ त्या अतिशय योग्य प्रकारे बॅलन्स करत आहेत. मॅम, खरोखर तुमचं हे काम खूप चांगलं आहे आणि या माध्यमातून तुम्ही एक समाजाची सेवाच करत आहात. कारण ही आजची गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे. आणि दिवसेंदिवस मगाशी म्हणल्याप्रमाणे मानसिक रोगी वाढत आहेत आणि त्यांना हे मान्य नसतं की कोणी मानसिक रोगी आहे. तर तुम्ही, आपण आता जाता जाता शेवटाकडे तुम्ही काय सांगाल की
कसं आहे आपण म्हणजे पुढे कसं ह्या पेशंट्सनी कशा प्रकारे स्वतःला बघावं किंवा ट्रीट करून घ्यावं? डेफिनेटली आय वुड लाईक टू हायलाईट द पॉईंट काय की समाजात एक गैरसमज आहे की कोणी मेंटली इल म्हणजे तो नाही का कपडे फाडतो किंवा दगड फेकतोय आणि शिवीगाळ करतोय म्हणजे तोच पेशंट आहे, असं नसतं. असे पण काही डिसऑर्डर्स आहे की ते समाजात एकदम नॉर्मली बिहेव करतात, पण त्यांच्या घरच्यांना माहिती असतं की काय प्रॉब्लेम आहे या पेशंटमध्ये. सेकंड थिंग स्पेशली अबाउट ॲडिक्शन. आता जे व्यसनी लोक असतात त्यांचं म्हणणं काय असतं की मैं कोई मेंटली इल नहीं हूँ या मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, मैं ये सिर्फ मेरी बुरी आदत है. इट्स नॉट लाईक दॅट. ॲडिक्शन इज ऑल्सो वन ऑफ द डायग्नोज सायकॅट्रिक इलनेस. कसं आहे, ऑकेजनल ड्रिंकिंग खूप जण करतात, पण वेन इट बिकम्स अ हॅबिट की तुमच्यासाठी ती फक्त प्रायोरिटी झाली आहे, तुम्ही घरच्यांना सोडून आणि आपलं कामधंदा सोडून तेच करत बसले, तर डेफिनेटली इट्स अ डिसऑर्डर. मी फक्त हेच सांगणार सगळ्या रिलेटिव्सला किंवा जेव्हा तुम्ही आजूबाजूला असं काही प्रॉब्लेम बघतात तर डोंट इग्नोर इट, कारण सायकॅट्रिक डिसीजेस आर ट्रीटेबल इफ दे आर डायग्नोज्ड अर्लियर अँड ट्रीटेड प्रॉपरली. दुसरी गोष्ट, एक दुसरं गैरसमज आहे की एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं, असं नसतं. इट इज अ लॉंग टर्म इलनेस. जसं डायबिटीजमध्ये यू हॅव टू टेक द ट्रीटमेंट अँड इवन आफ्टर टेकिंग रेग्युलर ट्रीटमेंट समटाइम्स युअर ब्लड शुगर लेवल मे शूट अप, युअर BP मे शूट अप. इट कॅन हॅपन इन केस ऑफ सायकॅट्री ऑल्सो. तर रेग्युलर ट्रीटमेंट अँड स्ट्रिक्ट कंप्लायन्स इज द की टू ट्रीटमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या आजारात सुपरविजन खूप लागतो, स्पेशली फॅमिली सपोर्ट खूप लागतो. जसं मी आधीच म्हटलं की फिजिकली इल माणूस तो स्वतःला ॲक्सेप्ट करतो की मला हार्टचा आजार आहे, मला डायबिटीज आहे अँड आय नीड ट्रीटमेंट फॉर इट. बट हे सायकॅट्रिक इलनेसमध्ये थोडंसं डिफिकल्ट असतं. सो फॅमिली सपोर्ट इज हॅविंग अ बिग काय म्हणणार रोल इन केस ऑफ ट्रीटिंग द पेशंट. आणि त्यामुळे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट ऑफ डॉक्टर्स, काउन्सिलर्स, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली. तर हे जरा सगळ्यांना मिळून या भागात काम करावं लागतं. तर हे खूप चॅलेंजिंग आहे, डिफिकल्ट आहे, पण जर तुम्ही याला व्यवस्थित वेळेवर ट्रीट केलं तर ॲब्सोल्युटली फाईन असतो पेशंट. आणि आमच्याकडे राईट फ्रॉम बॉलिवूड सेलिब्रिटीज टू व्हेरी व्हेरी लो प्रोफाईल पेशंट सगळे येतात. जर त्यांनी रेग्युलर फॉलोअप केलं, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे काउन्सिलिंग चालू ठेवलं, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलं, तर दे आर एबल टू लिव्ह अँड लीड अ सक्सेसफुल लाईफ. करेक्ट. खूप छान प्रकारे मॅडमने आता सांगितलंय. सर, आपण काय आता एखादा संदेश देऊ शकाल का? येस, डेफिनेटली. म्हणजे आता मी जसं मागेच म्हटलं की यात ॲडव्हान्समेंट हळूहळू होत चालल्या आहेत, त्यामुळे यातला रिकव्हरी रेट पण डेफिनेटली वाढत चालला आहे. जशी जशी चांगली औषधं येतील, औषधांपेक्षाही आता थेरपीजनी पण लोक बरे होतात, हे जसं जसं मेसेज पोचतोय बाहेर, तर तो पण ॲक्सेप्टन्स अवेअरनेस बऱ्यापैकी वाढत चालला आहे. ॲटलिस्ट मेट्रो सिटीजमध्ये तर डेफिनेटली वाढतोय. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि होपफुली काही वर्षांनी, 5-50 वर्षांनी कदाचित चित्र वेगळं असेल. राईट. की लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपण काही सपोर्ट घेता का? लॉ ऑफ अट्रॅक्शन, दिस इज वन ऑफ थेरपी. हो, वाचलंय, पण नाही, आम्ही बेसिकली ज्या सायंटिफिकली प्रूव्हन गोष्टी आहेत, जसं कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आहे किंवा REBT आहे किंवा क्लायंट फोकस थेरपी आहे, या सगळ्यांचा जास्त आमच्याकडे वापर होतो. ओके. सेकंड थिंग, अगेन आय वॉन्ट टू टेल यू द डिफरन्स बिटवीन सायकॅट्रिस्ट अँड सायकोलॉजिस्ट. खूपदा असं होतं की लोकांना हे कळत नाही की सायकॅट्रिस्ट आर डॉक्टर्स. वी आर हिअर टू गिव्ह यू मेडिसिन्स, to prescribe the medicines, to give other treatment like injectable, shock treatment and all. आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे दे आर फॉर काउन्सिलिंग. तर हा एक वास्ट डिफरन्स आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. आणि लोकांना हेच कळत नाही की मानसिक आजाराला ट्रीट करायलाही डॉक्टर्स लागतात. आणि वी आर ऑल्सो MBBS MD डॉक्टर. म्हणजे हे मला स्पेशली बोलायचं होतं इथे की खूपदा असं कन्फ्युजन होतं की याच्यासाठी डॉक्टर लागतो का, की फक्त काउन्सिलिंगनेच ट्रीट होतं. आता मला सांगा की एखादा पेशंट जर खूप व्हायलंट अग्रेसिव्ह असेल आणि तुम्ही त्याची काउन्सिलिंग घेत बसली, तर विल ही बी रेडी टू लिसन व्हॉट यू आर सेइंग? द पेशंट विल बिकम ॲडव्हान्सिंग टुवर्ड्स यू. तर त्या केसमध्ये आधी गोळ्या देऊन, ट्रीटमेंट देऊन त्याला स्टेबल करणं खूप महत्त्वाचं, आणि त्यानंतर त्याची थेरपीज करा. बरोबर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना ते एकतर ट्रीटमेंटबद्दल खूप काही भीती आहे मनात, असं वाटतं त्यांना की अशा गोळ्या म्हणजे काहीतरी खूप मोठे साईड इफेक्ट्स असतात त्याच्या, पेशंट काहीच करू शकत नाही, त्यांना खूप जास्त सुस्ती येते, मग तो कामच करणार नाही, त्यामुळे आम्ही या गोळ्या घेणार नाही. असं नाही आहे. आता खूप न्यूअर ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहे, ट्रीटमेंट आलेली आहे आणि रोज रोज त्याच्यात बदल होत आहे. तर चांगल्या प्रकारे जर ट्रीटमेंट घेतली तर डेफिनेटली इट इज अ ट्रीटेबल डिसीज.
राईट राईट राईट. ह्या आजच्या आपल्या या संवादातून खूप गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. मॅडम आणि सर, आपण इथे आलात, खरंच एक वेगळ्या विषयावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. कारण सूर संवाद हा कार्यक्रम आम्ही याच